गाण्याची सुरुवात. हे गाईज, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. कशात मित्रांनो, नक्कीच तुम्ही खूप खूप बरे असाल मित्रांनो. तर 1 वर्षानंतर आपण म्हणजे 365 दिवसाची आशा असते की पुढच्या वर्षी कधी पालखी येईल. तर फायनली तो दिवस आला आहे मित्रांनो. आणि आज आपण पालखीला जातो आहे. जय माता दी मित्रमंडळ हविदेव अंजोर. गेले 13 वर्ष झाले मी जातो आहे त्या पालखीला आणि टोटल 18 वर्ष झाली पालखीला. खूप मजा असते मित्रांनो. 4 दिवसाचे हा प्रवास तुम्ही नक्की बघत राहा, सर्व ब्लॉग बघत राहा मित्रांनो. खूप एन्जॉय करतो आहे आम्ही. 4 दिवस सर्व विसरून जातो, म्हणजे सगळ्या गोष्टी, काय दुःख वगैरे सगळं विसरून जातो आम्ही. आणि दुःखाची बात ही आहे, मला पालखीला हात नाही लावायचा. म्हणजे आमचे काकू ऑफ झाले म्हणून पालखीला हात वगैरे लावायचा नाही. तरी पण आपण आजूबाजूला राहू पालखीच्या, एन्जॉय करू, चालत राहू, सेवा करू आपण पालखीची. चला आता बाहेर जाऊ, दर्शन वगैरे घेऊ आई पप्पाचा आणि मग सर्व पोरं येतील. भरपूर पब्लिक आहे यावर्षी मित्रांनो. चला आता जाऊ, पूर्ण ब्लॉग बघत राहा, खूप एन्जॉय करू आपण. बाहेर जाऊ, सर्व पोरांना एकत्र करू, निघू. किबोनवाला आम्हाला सोडायला किबो चला मित्रांनो, आता निघतो आम्ही. हे बघा आमची गाडी. किबोचं नाटक चालू आहे. चल येतो का काय रा. चला मित्रांनो, निघालो आम्ही आता. गावदेवी माते की जय. तर मित्रांनो, फ्री मध्ये वडापाव खार पर्यंत पक्का खा. तर मित्रांनो, गावामध्ये पोहोचलोय आपण. आता बॅग वगैरे आपल्या गाडीत ठेवू टेम्पोमध्ये आणि मग सर्व मित्रांच्या घरी फिरलो नाही तर राग येतो प्रत्येक वर्षी त्यांना. आणि मग जे मेन तुम्हाला पालखी निघेल तेव्हा मी दाखवायचा प्रयत्न करेन. जास्त मोठा ब्लॉग बनणार नाही, बघूया जेवढं होईल दाखवायचा प्रयत्न करेन. त्याला आता बॅग वगैरे ठेवू आणि मग सर्व मित्रांच्या इथं फिरू आणि मग पालखी जेव्हा निघेल तेव्हा तुम्हाला दाखवेल. पालखी आली नाही. सुस्वागतम. जय माता दी मित्रमंडळ आयोजित पालखी सोहळा. मित्रांनो, माझ्यासाठी हा प्रवास खूप खास आहे, कारण या मंडळासोबत तब्बल 13 वर्षाचा आई माऊलीच्या पालखीच्या वारीचा अनुभव आहे. आणि प्रत्येक वेळी ही पालखी मला नवीन ऊर्जा, नवीन आनंद आणि आई माऊली अपार कृपा देऊन जाते. जय माता दी मित्रमंडळ दिव्य अंजूर हे पदयात्रा मंडळ भिवंडी तालुक्यातला खूप मोठं मंडळही मानलं जातं. या पालखीला साधारण 650 व 700 भक्त एकत्र येऊन कारल्याच्या माऊलीचा जयघोष करतात आणि प्रेमाने एक निष्ठाने हा सोहळा पार पाडतात. मित्रांनो, या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे या पालखीला अध्यक्षही नाही आहे. सर्व सदस्य मिळून सर्व गोष्टी नीट आणि सर्व गोष्टी प्रेमाने पार पाडतात. आणि अजून एक सांगायचं म्हणजे या पालखीचं व्यवस्थापन. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट इतकी प्रेमाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने केली जाते तर खरंच प्रवास अस्मरणीय वाटतो. या पालखीमध्ये चालताना असं वाटते खरंच माऊली आपल्या सोबतच चालते.
शिस्तबद्ध पद्धतीने ही पालखी सोहळा मित्रांनो फायनली पालखी रस्त्यावरती निघाली आहे. हे बघा मेन एक्सप्रेसला निघाली. आता प्रवास चालू झालेला. वाजले किती बघा, इथेच 12 वाजून गेले. चला आता निघतो मित्रांनो आम्ही. अशी ऊर्जा, असा आनंद फार कमीच मिळतो. आणि मित्रांनो, तुम्हालाही हा प्रवास अनुभवायचा असेल तर पुढच्या वर्षी नक्की या. जय माता ते मित्रमंडळ हवेली व अंजूर या पालखीमध्ये सहभागी व्हा मित्रांनो. माझं हे तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, पूर्ण वर्षाची आस असते की पुढच्या वर्षी कधी पालखी येईल. म्हणून मित्रांनो, काल रात्री खरंच झोपच नाही लागली. असं वाटत होतं की आता जाऊन पालखी माऊलीची देवर घ्यावी. खरंच मित्रांनो, हा पालखीचा प्रवास मी बघत राहा. चला तर मित्रांनो, पूर्ण प्रवास बघूया आपण.
हे बघा मित्रांनो, एकदम शिस्तबद्ध जेवण घेत आहे सगळेजण. आम्ही लेट झालो हल्ली. किती वेळा भात घेतला? पहिला संपत नाही. ते उठलं 4 वेळा भात. जेवण झालं, आता आईस्क्रीम खाला या सर्वांनी. हे बघा सर्वजण आराम करतात इकडे. आता निघेल लवकर पालखी. ॲक्च्युली लेट झालं आहे, आम्ही 4 वाजले इथेच आम्हाला. तर मित्रांनो, संध्याकाळचे वाजले 5:30 वाजल्यात. आता आपण जेवण करून निघालेलो. आता मध्ये नाश्ता आहे आणि कलंबोलीला वस्ती आपली. मित्रांनो, सकाळपासून चालतोय, मध्ये लंच टाईम झाला ना, आणि आता डबल एक चहा आणि नाश्ताचा टाईम होईल आणि मग ती पहिली वस्ती. ॲक्च्युली काय माहिती आहे का, गावातून आपण लेट निघालो ना, त्याच्यामुळे थोडा टाईम झाला. ठीक आहे, बघूया आता पुढे गेल्यावर तुम्हाला सर्व. हाय 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 हाय. तर मित्रांनो, पुढे गेलं ना का आपले सर्व टीम एकत्र करू, मग तेव्हा आम्ही मजा मस्ती करू, तेव्हा तुम्हाला दाखवतो. आता मला पालखीला हात नाही लावायचा, पालखीच्या मागे पुढे थांबतोय मी, पुढे मागे. म्हणजे पालखी तुला असलं का कसा शूट वगैरे करता येतो, पण आता काय आहे, काकूच्या मुलं काकू ऑफ झाले म्हणून आपल्याला हात नाही लावायचा. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, तिकडे गेल्यावर भेटतं तुम्हाला. मित्रांनो, खड्यांची मुलं जरा मला पायाला चालायला तर आधार होते. आपण दरवर्षी बिना तेवढी चालतो, म्हणजे मी रोडवर गाड्या चालतात ना, म्हणून काही वेळेला साईडला यावा लागतो. आणि खडे आहे, काचा वगैरे भरपूर असतात. तेव्हा गाड्या बघा, थोडी पण जागा नाही, मध्ये मध्ये जागा भेटते तेव्हा चाला भेटतो रोडवरून, नाही तर मग हे असंच चालायला लागतो. चांगला रस्ता तिकडे भेटेल डायरेक्ट उद्याच्या भागात. उद्या दिवशी आपल्याला चांगला रस्ता भेटेल, तेव्हा चालायला मजा येते. मजा येते म्हणजे पाय वगैरे दुखतात. आता आजचं जेवढं चालतो आपण, ते उद्या सर्व दुखतो अंग पूर्ण. पण उद्या रस्ता चांगला भेटतो म्हणून चालायला थोडाफार बरा वाटतो. चला, आता आपण आलोय, जवळच आलोय, जास्त लांब नाही. नाश्त्याला तिकडे गेलो भेटतो तुम्हाला. दमलो आता. अतिशय उत्तम अशी सेवन केली आहे. भूषणाला ओरिजिनल लावले त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं आपल्या मंडळाच्या वतीने त्याच्या परिवाराच्या आपल्या मंडळाच्या वतीने सत्कार करायचा आहे. पाणी नाही अतिशय उत्तम प्रमाणे केली आहे. पहिला डॉक्टर नाही तर आम्ही असं मागे राहू ना जातो.
नमस्कार मित्रांनो, पहिल्या दिवसाची वस्ती आहे इकडे. आंघोळ वगैरे केली, पहिले आलो आणि आंघोळ केली, मस्त फ्रेश वाटतंय कारण की आंघोळ धुतल्याशिवाय पुढचा काम होत नाही आपला. आणि आता दोन इथं वस्त्या आहेत, एक विटावा आणि एक आपली पालखी आहे. भरपूर पालख्या निघल्यात. आता आरती चालू आहे, बघू कोणाला तरी पाठवून मोबाईल घेऊन तिथे जवळपास आणि मग जेवण वगैरे करू. बघू जसं असेल तर तुम्हाला अपडेट देईन. बघूया. ओके. याच्या हाती मोबाईल द्यायला लागला वाटतं शूटिंग करायला. दमला का विषय? माझे काय याचे तुझे पण याचे पण चिट्ट्या उडवतील. चिट्ट्याने ते या गेलो आपण. मी काय दमला का कोण तू? त्याला सांगलं ना. त्याचं काय झालं ते सांगलं ना. काय आणि मित्रांनो, जयेश पाटीलची निमेक्री करतोय. बोल. निकली बघायला मग असू दे ना. अरे कोणीतरी कोणाची निमेक्री करतोय ना. चांगला नको असतो. नको बोल बोल. नको काही नाही. मी टाकीन भूषण. बोल बोल बोल. मित्रांनो, निमेक्री करतोय. निमेक्री फक्त एक घे ना. मित्रांनो, मी आल्यालाच आंघोळ केली, म्हणजे आता काय टेन्शन नाही मला. ठीक आहे, आता मला आरतीला पण जायचं नाही. आरतीला पण जायचं नाही आणि जेवण वगैरे तर घेऊन येतील. घेऊन काही येणार नाही. तेवढी तर होईलच ना सोय. आता आपण कुठं होतो? कुठं होता? हां नाही नाही चला. बोल ना. डिस्काउंट आया. मला माहिती आहे फ्लॅश बंद केले. मित्रांनो, जेवण करायला आहे आज. मित्रांनो, पहिला दिवस आहे आपला. चार्जिंग आता काढ तू. जाम थांब, राहू दे. हे भरपूर नाही आले, राहू दे. वरण भात, चण्याची भाजी, काय रे काय याला बोलता, भेंडा आणि गुलाबजामुन, पापड. सगळे मला मदत केली आज. जेवण आणले. आता जेवतो मित्रांनो आणि मग तिकडे भजन वगैरे चालू आहे आणि तिकडे ब्रास बँड मग वाजतो. बघूया कसा काय होते. पाय तर सध्या साथ नाही देत माझं, पण बघूया. चला चला मित्रांनो, या जेवायला चला.